वैकुंठवासी ब्रह्मचैतन्य रावसाहेब तथा बापू लोहार महाराज सोनवडेकर आषाढी पायी वारी सोहळा आता पंढरपूरच्या सीमेवर दाखल झालेला आहे. माझे माहेर पंढरी विठ्ठल उभा विठेवरी या विटेवर उभा असणाऱ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ही संतांची मांदी याळी आता पुढे पुढे पंढरपुरामध्ये येत आहे. ज्ञानोबा तुकाराम विठू नामाचा जयघोष करत अति उल्हासानं ही सर्व भक्तगण मंडळी आता पुढे चंद्रभागेच्या स्नानासाठी आणि विठुरायाच्या दर्शनासाठी आता एक एक पाऊल पुढे टाकत आहेत. चंद्रभागेच्या दोन्ही तीरावर वारकऱ्यांच्या रूपानं फुललेला हा भक्तीचा मळा आपण पाहतात साहित्य पंढरी यूट्यूब चॅनलवर. असेच भक्तिपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी साहित्य पंढरी सोहळा वारीचा या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुळशीदास नामदेव केणे, मुक्काम गोरसई, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे. मुंबई साईडवरून आलेला माणूस आहे मी. दरवर्षी वारीला येतो, पण माझी या देवावर विठ्ठलावर एवढी श्रद्धा आहे की जवळजवळ 2 महिन्यापासून मी अगोदरच माझ्या मनात सतत वारीला जायचं आहे असं येतं. आणि मग आमच्या गावातले 100-125 लोक जमा होऊन आम्ही 3 बस आलेलो आहे. आम्ही आता भिवंडीवरून 3 बस जमा करून मग प्रत्येक जेवणा खावण्याचा सगळा आणि राहण्याची उत्तम सोय आहे इथं. ते पण आम्ही सर्व ॲडजस्ट करून आणि सकाळी रोज उठून नदीमध्ये आंघोळ करतो, चंद्रभागा नदीमध्ये सध्यामध्ये, आणि जाऊन मुखदर्शन दोन दिवस मुख्य दर्शन घेतला. आणि तिसऱ्या दिवशी आता उद्या म्हणजे मेन दिवस आहे, तर उद्या आम्ही पायदर्शन घेण्याचा प्रयत्न करू. भक्तांचा महापूर बघून असं वाटतं का माझं तर मन भरून जातं का बोलण्यात शब्द कमी, एवढी या लोकांची सर्व श्रद्धा आहे देवावर. आणि हा जो समुदाय जमा होतो सर्व, हा श्रद्धेमुळंच जसं काय लोकचुंबक म्हणजे ईश्वर आज जसं काय इथे फिरताच आहे. भगवंत श्री विठ्ठल आज या चंद्रभागेच्या काठावर फिरत आहे आणि या फिरण्याच्या लोकांच्या याच्यातून त्यांना लोकांना भेट देता येतो. भगवान त्याचं रूप पाहण्यासाठी आज तुम्ही इतक्या लांबून पंढरपूर क्षेत्रामध्ये आला. धन्यवाद माऊली, धन्यवाद. चंद्रभागा विठ्ठल आणि पंढरीचं महात्म्य वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात, उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ऐशी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विठेवर देव कोठे ऐसे संतजन ऐसे हरीचे दास ऐसा नाम घोष सांगा कोटे तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवे. नामदेव महाराजही एके ठिकाणी म्हणतात, पंढरीचा वास चंद्रभागे स्नान अनेक दर्शन विठोबाचे हेची घडो मज जन्म जन्मांतरी मागणे श्रीहरी नाही दुजे मुखी नाम सदा संतांचे दर्शन जनी जनार्दन ऐसा भाव नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी कीर्तन गजरी सप्रेमाचे. पंढरी या तीर्थक्षेत्राचं वर्णन करताना नामदेव महाराज पुढे म्हणतात, पाहता देऊळाची पाट तीर्थे घडती 360 स्नान करिता पद्ममाळे उद्धरती सर्व कुळे ऐसा पंढरीचा महिमा काय वर्णू म्हणे नामा. वैकुंठवासी रावसाहेब तथा बापू लोहार महाराज सोनवडेकर यांच्या पादुकांना स्नान घालताना हे सर्व भाविक वारकरी. पंढरी या तीर्थाचं वर्णन करताना तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात, वाराणसी गया पाहिली द्वारका परिणय तुका पंढरीचा पंढरीशी नाही कोणा अभिमान पाया पडे जन एकमेका तुका म्हणे जाय एक वेळ पंढरी तयाची घरी यमन. जळीस्थळी पाषाणी देवाचं अस्तित्व असणाऱ्या या तीर्थक्षेत्र पंढरीसाठी जन्माला आल्यावर अवश्य एक वेळ तरी भेट द्या. सोनवडे तर रावसाहेब तथा बापू लोहार यांच्या दिंडीतून मी आलेलो आहे आणि आम्ही 15 दिवस या दिंडीतून प्रस्थान करत आलेलो आहे आगे पुढे. आणि प्रत्येक मुक्कामाला आम्ही आनंद या गोष्टीचा आम्हाला भेटला. चांगले आम्हाला
या गोष्टीचा समाज लाभला. लोक चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहेत आणि लोकांची भरपूर अशी गर्दी होत आहे. आणि आता आम्ही चंद्रभागेच्या पात्रामध्ये पोचलो आहे. आत्ताच आम्ही आंघोळ वगैरे केली आणि आता पुंडलिकाचं दर्शन घ्यायचं आणि पांडुरंगाच्या दर्शनाला आणि नगर प्रदक्षिणेला निघायचं अशा या तयारीत आम्ही आहोत. आणि या आमची बहीण चंद्रभागा मांडली जाते तिथं पहिलं आम्ही दर्शन घेऊन आम्ही आता पुढे निघणार आहोत. तरी या दिंडीत एक वेगळाच असा अनुभव मिळतो की नवविधा भक्तीमधला असे एक प्रकार असतात की अनन्य प्रकारचे लोकांना हे भक्ती इथं करायला मिळते. कुणाला सेवा करायला मिळते, कुणाला स्मरण करायला मिळतं, कुणाला नामगर्जना करायला मिळते, कुणाला सेवा करायला मिळते, कुणाला नामस्मरण करण्यासाठी एक या गोष्टीचा चान्स मिळतो आणि आनंद येण्याचा एक लाभ मिळतो. आणि सर्व भाविकांच्या समवेत आपल्याला एक या गोष्टीची एक मजा मिळाली जाते. आणि लोक ही मजा म्हणून येत नाहीत, तर लोक हे भक्ती, त्या भक्तीची ओढ, पांडुरंगाला पाहण्याची ओढ आणि त्या दिशेनं लोक वाटचाल करत असतात. जोपर्यंत पांडुरंगाचं दर्शन होत नाही तोपर्यंत लोकांना त्याची पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागलेली असते. आणि मी एवढंच सांगू शकतो की त्या लोकांनी या गोष्टीचा आनंद घेऊन आणि आपला परतीचा मार्ग 2 दिवसानं होणार आहे. तरी भक्तांना सांगू शकतो की आपण आपल्या तब्येतीची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. रामकृष्ण हरी माऊली. माझं नाव शिवम दादा जाधव, माझं गाव चोपडी. आम्ही सोनवडे ते पंढरपूर पायी वारीतून 15 दिवस झाला आम्ही दिंडीतून आलेलो आहे. माझं एकच सांगणं असेल की जन्माला आल्यापासून पंढरीची एकतरी वारी करा. ते ही पायी वारी दिंडीतून या, पायी वारीचा आनंद घ्या. भक्तिमय वातावरणाचा तुम्हाला आनंद घेता येईल एवढंच सांगतो. आणि पांडुरंगाच्या चरणी लीन होऊन तुम्हाला या माऊलींचा आशीर्वाद भेटेल.
अध्यात्म साहित्य आणि संस्कृतीचं जतन करणाऱ्या साहित्य पंढरी 16 वारीचा या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन वारीचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.